हे पाहिजे लोमता श्रीचरणी इथे तेव्हा जागा उंच असेल. जवळी दायंबा बसली असती. सर्वज्ञ म्हटले, हे नागार्जुनाचे विवर्गा भोजया. इथं नागार्जुन पडला असे, धड वेगळे पडले असते, शिर वेगळे पडले असते. कवनी एकू जाईल तो ते धड शिर एकवट करील, तयाचे शिर लागेल आणि तो उठेल. बोलावील तयाशी विवर सिद्धी होईल. तुम्ही जाल तरी तुम्हाशी होईल. तो दायंबाई म्हणितले, जिजी तर गोसावी कवनी ठाई भेट देतील. सर्वज्ञ म्हणितले, ते नेली जेजी. तर तो असो परता पसरला तैसाची. तो जर भेटणार नाही तर तो म्हणजे पसरला असू द्या त्याला तसं. चतुर्विध स्थान कथन, चतुर्विध ज्ञान कथन. दायंबाई गोसाळीचे पुसले, जी हा नागार्जुन कोणे मारिला, कैसे अपरी पडिला. सर्वज्ञ म्हटले, हे चौघे नाथपंथीचे अंतरिक्ष जात होते. तो चाडी गुरु शापे समुद्राचे खारी पडला होता. चाडी त्याने जाता देखिले आणि सिंह नादू दिला. तेही म्हणितले, आमचा नाथपंथीचा येथ कायसा म्हणून सौम्य आले. आदेशू केला. चाडीने म्हणितले, हे विद्या मज द्या, माझी विद्या तुम्ही घ्या, मज उपशाप होईन ना हो का. म्हणून तयाची विद्या घेतली आणि निघाले. चाडीने म्हणितले, हे विद्या तुम्हाशीची खाओ. विद्येचा परीक्षा पाहता रत्न घोषाळ धाडीशी पडिला. शेवाळ भक्षतो खंडारी पडला. कोराटकू तो कोल्हापुरी पडिला. नागार्जुन तो साडीवाहनाचे हाटे येथे पडिला. याचा शिष्य पृथ्वी पर्यटन करू गेला असे. तो येईल तिघा ते उठविल आणि कोराटकू नुठी. सर्वज्ञ म्हटले, ऐसे या भोजया गुरुक्षोभ निका नव्हे. म्हणजे ते गुरुचा क्षोभ झाला, त्यांनी असं केलं. तो शिष्य पृथ्वी पर्यटनाला गेलाय, तो येईल तोच त्याला उठवेल. त्याला सिद्धी होईल आणि तो सिद्धी झाल्यानंतर जो उठेल तो नागार्जुन राज्य करेल या भारतभूमीवरती. मग इथून नागार्जुन शब्द चालू होईल. पुढे असं होईल का पण नाही.